मनमाडला खंडित वीज पुरवठ्याप्रश्नी शिवसेना आक्रमक. महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब. वीज पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी. मनमाड शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या प्रश्नावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाराजी व्यक्त करण्यात आली. तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा, तसेच तक्रार निवारण केंद्र सुरू 24 तास कार्यरत करून स्वतंत्र मोबाईल क्रमांक उपलब्ध करून विभाग 1 व 2 मधील देखभाल कामांची माहिती जाहीर करावी. हुडको व इतर फीडर्सच्या वीज खंडित कालावधीचा तपशील देणे. मुख्य बाजारपेठ, दवाखाने व शाळांचा परिसर पाकिजा वाहिनीवर जोडणे. घरगुती ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये. स्मार्ट मीटरच्या बिल दुरुस्तीची उपकरणे तातडीने निकाली काढावी. नवीन उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करावे. तसेच वाघ दरडी फीडर व 33 केव्ही लिंक लाईन संदर्भातील विविध तांत्रिक मागण्या करण्यात आल्या. दरम्यान 1 महिन्यात सर्व समस्या दूर करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनाच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, नगराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा उपप्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, जिल्हा संघटक नाना शिंदे, नगरसेवक अमजद पठाण, दिनेश घुगे, रत्नदीप पगारे, लोकेश साबळे, युवा सेना शहराधिकारी आसिफ शेख, निलेश ताटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.